नमस्कार, मी मुस्कान. आपण पाहतात माय मराठी टीव्ही. रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा माय मराठी टीव्ही. पाहूयात आताची महत्त्वाची बातमी. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरातील अनाधिकृत फ्लेक्स बोर्ड व होर्डिंग त्वरित हटवावे. दत्त चौकातील शिवरायांच्या स्मारक परिसरातील अनाधिकृतपणे विनापरवाना लावलेल्या पोस्टरबाबत माननीय मुख्याधिकारी कराड नगर परिषद कराड यांना माजी नगरसेवक विचार मंच कराड यांच्या वतीने निवेदन. याबाबत माजी नगरसेवक विचार मंच कराड यांच्या वतीने माय मराठी टीव्हीच्या प्रतिनिधीस दिलेली माहिती अशी की संघटनेने नगर परिषद अधिकारी यांना समक्ष भेटून व अर्ज देऊन छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरातील अनाधिकृत पोस्टर होर्डिंग काढण्याबाबत विनंती केली होती. सदरचे अनाधिकृत पोस्टर नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी काढलेले होते. तथापि काही दिवसातच पुन्हा त्याच ठिकाणी सदरचे पोस्टर पुण्याला लावण्यात आलेले आहे व ते काढण्यात नगर परिषद अधिकाऱ्यांकडून काही ठोस कारवाई होताना दिसून येत नाही. माननीय उच्च न्यायालय मुंबई यांचा PIL/IL/IL/155/2011 अन्वये कोणतेही विनापरवाना अनाधिकृत फलक होर्डिंग जाहिरात पोस्टर काढण्याचे अधिकार नोडल ऑफिसर म्हणून सहाय्यक नगर रचना अधिकारी यांना प्रदान करण्यात आलेले आहेत. त्यासंबंधी SOP नगर परिषदेकडे आलेले आहेत. तथापि याही आदेशांचे पालन नगरपालिकेकडून होत नाही असे स्पष्ट झालेले आहे. तरी जाहिरात कर नियम 1970 महाराष्ट्र शासनाचे वेळोवेळी निघालेली परिपत्रके मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल यांच्या आदेशाचे पालन होत नाही. त्यामुळे इतर ठिकाणी अनाधिकृतपणे लावण्यात येत असलेल्या होर्डिंग्समुळे नगर परिषदेचे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. तरी वरील आमच्या अर्जाची गांभीर्याने दखल घेऊन शिवरायांच्या स्मारक परिसरात अनाधिकृत पोस्टर लावण्यास मनाई करण्यात यावी. अन्यथा आम्हाला या प्रश्नासंबंधी पुढील कारवाई करणे भाग पडेल असे म्हटले आहे. निवेदन देतेवेळी ॲडव्होकेट सतीश पाटील, नंदकुमार बटाणे, प्रदीप जाधव, घनश्याम पेंढारकर तसेच भीमशक्ती सामाजिक संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे उपस्थित होते. माजी नगरसेवक विचार मंचे साहेबांना एक निवेदन देण्यात आलेले आहे. ची पार्श्वभूमी अशी आहे की 22 ते 25 ला आम्ही शहरातील आणि विशेष करून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जे लावलेले बोर्ड व इतर ठिकाणचे बोर्ड काढण्याविषयी आम्ही अर्ज दिला होता. त्याची पोचही दिली. त्यानंतरही काही कारवाई झाली नाही म्हणून आम्ही 22/4/25 ला एक पुन्हा रिमाइंडर अर्ज दिला. सगळे भेटलो त्यावेळी सुद्धा पेपरमध्ये वगैरे प्रसिद्धी मिळाली. परंतु त्यानंतर एक 15 दिवसात तो बोर्ड काढला गेला आणि इतरही बोर्ड काढले. परंतु अलीकडे बघितलं तर पुन्हा एक महिन्यापूर्वी पुन्हा तो बोर्ड बसवलेला दिसून आला. आणि ह्या बोर्डमुळे पुतळेच तर विद्रुपीकरण आहेच, परंतु चौकाची इतर ठिकाणी बोर्डिंग लावलेली आहेत विविध लोकांची, त्यामुळे सुद्धा विद्रुपीकरण होते. आता यामध्ये नगरपालिकेला एक हायकोर्टाचा निकाल आलेला आहे. त्यानुसार कोणालाही लावता येत नाही. दंड करता येतो किंवा कारवाई करता येते, जप्त करता येतो. नगरपालिकेत तसंच कुठं कुठं पॅनल लावायचे, बोर्ड लावून याविषयी एक SOP जाहीर केलेली आहे. ती सुद्धा जाहीर झालेली आहे. परंतु त्याचं पालन मेनली माणसं करत नाहीत, परंतु त्यांच्यावर कारवाई करायची नगरपालिकेसोबत. म्हणून आज आम्ही एक शेवटचाच हा इशारा आहे म्हणून आम्ही इथं सर्व आलेलो आहोत. आज आम्ही मुख्याधिकारी नसल्यामुळं प्रभारी यांना दिलेलं आहे, कारवाईचं आश्वासन दिलेलं आहे. आता वाट बघायचं काम करू, अन्यथा काही दिवसातच आम्हाला आंदोलन उभारावं लागेल.